नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की अधिवेशन हे खूप महत्त्वाचं असतं. या अधिवेशनांमध्ये वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली जाते किंवा जे काही योजना सुरू आहेत त्या योजनांच्या अनुदानामध्ये, हप्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सुद्धा या अधिवेशनामध्ये घेतला जातो. त्याचबरोबर एखादी योजना असेल, त्या योजनेला जर निधी कमी पडत असेल तर तो निधी वाढीव स्वरूपामध्ये मंजूर करण्याचं काम हे त्या अधिवेशनामध्ये केलं जातं. आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग बांधवांचे अनुदान हे मागच्या अधिवेशनामध्ये वाढवण्यात आलं होतं, बरोबर आहे. 1500 रुपये होतं, तर डायरेक्ट 2500 रुपये त्याच अधिवेशनामध्ये करण्यात आलं. त्याच पद्धतीने हे जे आता पावसाळी अधिवेशन आहे, हे पावसाळी अधिवेशन या दिव्यांग बांधवांसाठी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये विधवा महिला विशेष करून, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगाल अतिशय महत्त्वाचं का? तर हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. एक लक्षात ठेवा, हे जे अधिवेशन आहे हे 10 जुलैपर्यंत असणार आहे. म्हणजे 22 जून ते 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. तर या अधिवेशनामध्ये आपल्या ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या संदर्भात वेगवेगळे निर्णय घेतले जातात. आता दिव्यांग बांधवांचे 6000 रुपये मानधन हे होणं गरजेचं आहे आणि जे काही विधवा महिला आहेत त्यांचं सुद्धा अनुदान होणं गरजेचं आहे. आता विधवा ज्या महिला आहेत त्या महिलांचं जे काही महिला विधेयक सुद्धा या अधिवेशनामध्ये मंजूर केलं जाणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय की तुम्ही महिला विधेयक मंजूर करत असताना त्या महिलांना न्याय देण्यासाठी विधवा महिलांचं तुम्ही अनुदान हे 6000 रुपयापर्यंत करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने तुम्ही बच्चूभाऊ कडू यांना 6000 रुपयाचं आश्वासन दिलं होतं की बाबा सध्या स्थितीला हे 2500 रुपये आम्ही मानधन वाढवतोय, त्यानंतर विचार विनिमय करून वगैरे किंवा बाकीच्या दिव्यांगांची संख्या विचारात घेऊन व निधी विचारात घेऊन आम्ही त्याविषयी पुढचं पाऊल टाकणार, अशा मागच्या अधिवेशनामध्ये, मागच्या आंदोलनामध्ये सांगितलं होतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती असेल की जर आपल्याला या अधिवेशनामध्ये 6000 रुपये मानधन जर करून घ्यायचं असेल तर यासाठी तो विषय त्या अधिवेशनामध्ये चर्चेसाठी आला पाहिजे. आता बच्चूभाऊ कडू नक्कीच त्या विषयावरती चर्चा करणार किंवा तो विषय उचलणार, पण नुसते बच्चूभाऊ कडू यांनी हा विषय त्या ठिकाणी उचलून होणार नाही. आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे की आमदार आहेत आणि तुमची जर त्यांच्यापर्यंत जर ओळख असेल किंवा आपलं जर मागणं त्यांच्यापर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे मांडता येत असेल तर नक्की मांडायचं आहे. म्हणजे त्यांच्या माध्यमातून तो विषय त्या ठिकाणी चर्चेसाठी घेणार आणि चर्चेसाठी घेतल्यानंतर त्या सरकारला या ठिकाणी त्या दिव्यांग बांधवांची जर जाण असेल आणि त्यांचं जर महत्त्व पटत असेल किंवा त्यांची जे काही दिव्यांग बांधवांचे जे काही 2500 रुपये आहेत त्यामध्ये त्यांचं काहीच होत नाहीये, महागाई खूप वाढलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये हे 6000 रुपये वाढवणं गरजेचं आहे. हे जेव्हा सरकारला पटेल किंवा जाणवेल त्यावेळेस नक्कीच निर्णय होऊ शकतो, बरोबर आहे. आणि जरी समजा या अधिवेशनामध्ये ते 6000 रुपयाची घोषणा जरी झाली नाही तरी सुद्धा चर्चेचा विषय होत असताना जर आपण आपल्या आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर प्रश्न विचारला गेला तर सरकारला त्याविषयी उत्तर द्यायचं असतं का बाबा आम्ही हे पैसे का वाढवू शकत नाही किंवा कोणत्या अटी शर्तीवरती वाढू शकतो. तर अशा पद्धतीची जरी चर्चा झाली तरी सुद्धा एक सकारात्मक बाजू किंवा दिशा आपल्या या 6000 रुपये अनुदानासाठी मिळू शकते, बरोबर आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती असेल की आपल्या स्तरावरती आपल्या आजूबाजूला जेवढेही आमदार असतील, जे अनेक, मला माहीत आहे की अनेक जे काही दिव्यांग बांधव आहेत ते विविध पक्षाचं काम करतात, विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आहेत. तर जर तुम्ही जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहताय तर तुमच्या पक्षाचा एखादा जर आमदार असेल तर आमदाराला सांगायचं आहे की बाबा आम्ही तुमच्यासाठी काम करतोय. तर हा विषय जर तुम्ही अधिवेशनामध्ये जर घेतला तर नक्कीच त्यावरती चर्चा होणार आणि निदान कशा पद्धतीने हे पैसे वाढेल किंवा नाही वाढणार याविषयी सरकारच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जरी कळलं तरी सुद्धा आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण तुम्हाला हे काम करायचं, ही जबाबदारी घ्यायची आहे, ही जबाबदारी स्वीकारायची आहे, तरच आपले हे 6000 रुपयाला कुठेतरी पहिलं पाऊल टाकलं जाणार, अशा पद्धतीचं मला या ठिकाणी सांगायचं आहे. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.